चंद्रपूर मधून माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या बरोबर जोडले गेले। अमर, खरं तर 29 महापालिकांचे निकाल लागले, सर्वच महापालिकांचा तिढा सुटला। काँग्रेसला या महापालिकेमध्ये चांगलं यश मिळून सुद्धा अजूनही तिढा कायम असल्याचं दिसतंय। अर्थात काल दिल्ली दरबारी जरी या संदर्भातला तिढा सुटलेला असला तरी पुढे नेमकी सगळी गणितं कशी जातात हा खूप मोठा प्रश्न आहे। काय नेमकी या संदर्भातले अपडेट आहेत? अनुपमा, अधिकृत घोषणा जी आहे ती काँग्रेस श्रेष्ठी जी आज दिल्लीतून आज करणार आहे। म्हणजे काल सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्या अनुरूप तोडगा निघालेला आहे। महापौरपद धानोरकर यांना, वडेट्टीवार यांना उपमहापौरपद आणि उबाठाला स्थायी समिती असं सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे ते ठरले आहे। पण आज निर्णय जो आहे ते काँग्रेस श्रेष्ठी वेणुगोपालराव आज कळवणार असल्याची माहिती चंद्रपूरच्या काँग्रेसच्या वडेट्टीवार गटाच्या काही नेत्यांनी सांगितलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण संपूर्ण निवडणूक बघायला गेलीस तर या निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पूर्वी सगळा जो ड्रामा दिसत होता तो भाजपामध्ये दिसत होता। पण जशी निवडणूक झाली आणि संख्याबळ समोर आलं त्यानंतर काँग्रेसमधील वाद अतिशय पेटलेला आहे। वडेट्टीवार गट विरुद्ध धानोरकर गट असा हा संपूर्ण वाद सुरुवातीला नागपूरपर्यंत होता, पण आता थेट दिल्ली दरबारापर्यंत महापौर पदाचा हा संपूर्ण वाद काँग्रेसचा पोहोचलेला आहे। आणि काल बैठक झालेली आहे। या बैठकीत दोन्ही गटाचे लोक उपस्थित होते आणि याच्यात जो तोडगा निघाला त्यानुरूप आता जसं सांगत होतं महापौरपद, उपमहापौरपद आणि स्थायी समितीबाबत हा संपूर्ण तोडगा निघालाय। पण अधिकृत घोषणा आज दिल्लीवरून करण्यात आल्यानंतरच याबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गट नोंदणीच्या प्रक्रिया सुद्धा नागपुरात सुरू होतील। याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात 2 गट वेगवेगळ्या प्रकारे आले होते आणि त्याच्या 6 त्रुटी ज्या आहेत ते विभागीय आयुक्तांनी काढलेल्या आहे। म्हणजे संपूर्णपणे या संपूर्ण प्रकरणाचं चित्र स्पष्ट झालेलं नाही। अजूनही काही क्लायमॅक्समध्ये काही ड्रामा होऊ शकतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। पण सध्या काँग्रेस श्रेष्ठी आज दिल्लीतून सर्वप्रथम निर्णय काय देतात आणि त्यानंतर गट नोंदणी कशी होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। निश्चितच चंद्रपूर महानगरपालिकेतल्या या सगळ्या घडामोडी अमर आपल्याकडून जाणून घ्यायच्या। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अमर काळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।